ओके. रिप्लाय कोणाचाच येत नाहीये म्हणजे कोणाला माहिती नाहीये. तर आपण ती स्टोरी काय आहे हा पहिला एक व्हिडिओ बघूया आणि त्या व्हिडिओ नंतर मला समजते की नाही ते सांगा. आणि ती समजली नाहीच तर मी एक्सप्लेन करेन पुन्हा. ठीक आहे. मला सगळ्यांना आवाज येतोय की नाही एकदा. जर आवाज व्हिडिओचा आला नाही तर मला तुम्ही अनम्यूट करून सांगा. तर मी व्हिडिओ चालू करतो. A scientist placed 4 monkeys in a room with a stepladder upon which there was a bunch of bananas. Whenever a monkey went to climb the ladder, the other monkeys in the room were sprayed with cold water. After a while, each time a monkey went for the bananas, the others would attack it to prevent it from doing so. The monkeys learnt to never climb the ladder. But then, one of the monkeys was removed, and a new monkey wearing a raincoat was introduced. Naturally, this monkey went for the bananas, and it was customarily attacked and prevented from doing so by the others. This new monkey learnt not to climb the ladder. So when another monkey was substituted in and made for the bananas, all the others attacked it, including the one in the raincoat, despite the fact that it had never been sprayed with cold water. A third monkey was substituted in, and then a fourth final monkey. And still, whenever a monkey tried to climb the ladder, the others would prevent it from doing so, even though none of them had ever been sprayed with the cold water. When asked why this was, one monkey said, "That's just the way it is." सो काय समजलं व्हिडिओ मधून कोणी सांगू शकेल? परंपरा सॉरी. रूढीनुसार चालत आलेल्या गोष्टी. बरोबर. श्रीकांत सरांनी सांगितलं बरोबर. हो बरोबर. छान छान छान. सो व्हिडिओ मधून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. ठीक आहे, मी ते पहिलंच सांगत नाही. आपण ते पुन्हा एकदा ती स्टोरी जर कोणाला समजली नसेल तर मी ते नीट एक्सप्लेन करतो ते पुन्हा. सो आपल्याला काय दिसलं या व्हिडिओमध्ये, आपल्याला काय समजलं? सर्वात पहिलं म्हणजे एका, आता ही जी स्टोरी होती हा एक व्हिडिओ होता. याला आता मी पिक्चरच्या फॉर्मॅटमध्ये ब्रेकडाऊन करून आपण त्याला नीट एक्सप्लेन करून नीट पाहूया. ठीक आहे. सो आता हा एक रिअल लाईफ एक्सपेरिमेंट आहे. ही काही स्टोरी नाही, ही काही गोष्ट नाही, पण एक रिअल लाईफ एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे. आपण ऐकत असतो की सायंटिस्ट उंदरांवर, माकडांवर यांच्यावर एक्सपेरिमेंट करत असतात. तर त्यातलाच हा एक एक्सपेरिमेंट आहे. ओके. सो मग सायंटिस्टने काय केलं की त्यांनी एका रूम मध्ये 4 मंकी घेतले, एक शिडी ठेवली आणि त्या शिडीच्या वरती केळ्यांची एक फणी ठेवली. ओके. ही फणी ठेवल्यानंतर आता माकड म्हणल्यानंतर त्याचा स्वभाव काय आहे, तो काय करेल? तर आता केळं दिसत आहेत म्हणल्यावर तो पहिला जाऊन केळं घेणार, कारण की केळं हा माकडांचा आवडता पदार्थ. तर जसं त्या 4 माकडांमधला एक माकड त्या शिडीवर चढून केळाकडे हात लावायला जायचा, तसं बाकीच्या माकडांवर थंड पाण्याचा पाऊस पडायचा. ठीक आहे. हे झाल्यानंतर मग जेव्हा जेव्हा कुठलाही माकड ते केळाची फणी घ्यायला जायचा तेव्हा बाकीची माकडं मग त्याला मिळून मारायची. आता ही गोष्ट जी आहे ती सर्रास चालू झाली. मग आता सगळ्यांना समजलं की जर आपण केळाच्या फणीला हात लावायला गेलो तर आपण मार खाऊ. आता त्यानंतर काय केलं सायंटिस्टने त्यामधलं एक माकड काढून टाकलं. ओके. सायंटिस्टने त्यामधलं एक माकड काढून टाकलं आणि त्याच्या जागेवर एक दुसरं माकड टाकलं. म्हणजे आता 3 जुने आणि एक नवीन. ठीक आहे. आता ह्या नवीन माकडाला काही एक तो प्रकार माहिती नाही, पण जेव्हा ते नवीन माकड त्या रूम मध्ये आलं त्यानेही सेम तोच प्रयत्न केला.
काय, शिडीवरून चढत जायचं आणि वरती जाऊन त्या केळ्याची फणी मधले केळं घेऊन खाण्याचा प्रयत्न केला. पण ह्यावेळी ते माकड चढण्याच्या आधी, आपण या पहिल्या फोटोमध्ये बघू शकता, ते माकड चढण्याच्या आधीच त्या माकडाला मारण्यात आलं. मग सायंटिस्टने काय केलं, त्या 3 राहिलेल्या जुन्या माकडांपैकी एका माकडाला काढलं आणि नवीन एका माकडाला आणलं. या पिक्चर मध्ये आपण बघू शकतो 2 जुने, 2 नवीन. सो आता जेव्हा तो नवीन एक माकड आला, त्यानेही तोच प्रयत्न केला, पण त्यालाही त्या 3 जणांनी धरून मारलं. मग आता काय, आता या 3 जणांसोबत तीच सेम कथा झालेली. मग जेव्हा चौथा आला, त्या चौथ्यानेही तोच प्रयत्न केला. पण मला आता सांगा, या तिन्ही माकडांपैकी किंवा हे 3 माकडं ज्या चौथ्या माकडाला थांबवत आहेत, त्या तिघांवरती थंड पाण्याचा पाऊस पडलेला का? नाही. नाही. ह्या 3 माकडांवर तो थंड पाण्याचा पाऊस पडला नव्हता, पण तरीही यांनी त्या गोष्टी अंगीकृत केल्या आणि त्या जुन्या ज्या रूढी आहेत त्या गोष्टी तशाच चालू ठेवल्या. मग का, हे असं का घडतंय? जेव्हा त्या एका माकडाने विचारलं की वाय यू ऑल आर स्टॉपिंग मी, म्हणजे तुम्ही सगळे का मला थांबवताय, मला का तुम्ही ते केळं घेऊन देत नाही आहात? दॅट्स जस्ट द वे इट इज. म्हणजे काय, तर खूप वेळा आपण म्हणतो की कुठल्या गोष्टी आपण बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करत नाही किंवा आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करत नाही. म्हणजे लांबचं उदाहरण नाही, सगळ्यांच्या परिचयातलं उदाहरण असेल ते म्हणजे सकाळी लवकर उठायला होत नाही. म्हणजे ते माझ्या सहीच आहे, पण मी थोडा लवकर उठतो. सो प्रत्येक जण काय म्हणतो की रात्री झोपायला लेट होतं, त्यामुळे सकाळी उठायला लेट होतं, किंवा दिवसभर एवढं दमलेलो असतो की सकाळी उठायला लेट होतं. सो हे कारण जे आहे, हे कारण कसं आहे, दॅट्स जस्ट द वे इट इज. मग हे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये करत असेल, मग ते आपलं स्वतःचा अभ्यास करण्याचा वे असू दे, किंवा बिझनेस करण्याचा वे असू दे, किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील. मग तिथे प्रत्येक ठिकाणी आपण ज्या जुन्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, म्हणजे त्या अगदी आपला स्वतःचा अनुभव असेल, त्याच गोष्टी आपण घेऊन पुढे चालतो. किती जण हे मान्य करतात, किती जणांना वाटतं की हो हे खरंच होतं? चॅट मध्ये सांगा किंवा मला अनम्यूट करून सांगा की आमच्यासोबत एखादी गोष्ट 1-2 वेळा जर घडली तर आम्हाला ना वाटतं ती नेहमी नेहमी सेम तशीच घडत राहील. किती जणांना वाटतं? रुपेश सर म्हणतात यस. विशाल सर, थँक्यू. चंद्रकांत सर, प्रवीण सर, प्रतीक सर, रामहरी सर, वीरेंद्र सर, विद्या मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. सुनीता मॅम, शुभम सर, दिव्या मॅडम, वैभव सर. सो आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ऍज अन एंटरप्रेनर, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आज ही गोष्ट ह्यामध्ये इन्क्लुडेड नाहीये, बट मॅकडॉनल्ड्स जेव्हा इंडियामध्ये पहिल्यांदा आलेलं, आता तुम्ही म्हणाल लास्ट टाइम पण मॅकडॉनल्ड्स, आज पण मॅकडॉनल्ड्स, बट मॅकडॉनल्ड्सवर काही प्रेम वगैरे असं काही नाही, बट रेलेव्हंट त्या गोष्टी आहेत म्हणून सांगाव्या वाटतात. मॅकडॉनल्ड्स जेव्हा इंडियामध्ये आलेलं, ते पहिलं असं इंडियामध्ये शॉप होतं ज्याचे काचेचे दरवाजे होते, पूर्ण काचेने बनलेलं होतं. आणि तेव्हा मुंबईतल्या लोकांना त्या दुकानात जायचीही हिंमत होत नव्हती, कारण की त्यांना ते इंटिरियर, एक्सटिरियर, त्याचा लुक वगैरे सगळं बघून त्यांना भीती वाटत होती की आतमध्ये प्रोडक्ट महाग असतील, किंवा तो अँबियन्स पाहून आतमध्ये प्रोडक्ट आपल्यानुसार असतील का, हा खूप मोठा लोकांना आपला डाऊट होता. आणि आपली इंडियन मेंटॅलिटी अशी आहे की आपण ती वस्तू पहिली पाहायला आपल्याला आवडते आणि मग आपण ती विकत घेतो किंवा ती आपण ट्राय करतो. जशी मार्केटिंग सायकल असते, ट्रस्ट ठेवणं, बघणं आणि मग बाय करणं. सो मॅकडॉनल्ड्सने काय केलं, मॅकडॉनल्ड्सने विचार नाही केला की यार महिना झाला आपण इथे फ्रँचायझी ओपन केली आहे,
पण यार लोक घेतच नाहीयेत, असं मॅकडॉनल्ड्सने विचार नाही केला. मॅकडॉनल्ड्सने ती गोष्ट बघितली आणि त्यावर सोल्युशन काढलं. जर मॅकडॉनल्ड्सने या मंकीज सारखा जर विचार केला असता की यार कस्टमरच येत नाहीयेत, कस्टमर येतच नाही, फ्रँचायझी बंद करूया, आज मॅकडॉनल्ड्स वर्ल्ड वाईड नसतं किंवा इंडियामध्ये नसतं. मग मॅकडॉनल्ड्सने काय केलं असं? मॅकडॉनल्ड्सने आज जे आपण आउटलेट्स बघतो त्यांचे जे बॅनर्स बाहेर लागलेले असतात किंवा काचेवर जे ऑफर्स लागलेले असतात, त्यांनी त्यावेळी सगळ्यात पहिली ऑफर लावली, ती म्हणजे एक बर्गर आणि एक कोल्ड ड्रिंक ॲट ₹9. ही त्यांनी पहिली ऑफर त्यांच्या काचेवर लावली, तिथे पोस्टर लावला तिथे. आणि मग तेव्हा लोकांना वाटायला लागलं, येस, वी कॅन अफोर्ड इट, आपण जाऊ शकतो, हे आपल्यासाठी ओके आहे. सो दिस इज हाऊ मेंटॅलिटी वर्क्स. सो ही स्टोरी झाली. आता आपण पाहूया की याच्यामधून आपल्याला लेसन्स काय काय घेण्यासारखे आहेत. स्टोरी सगळ्यांना समजली का? मला पटकन चॅटबॉक्स मध्ये येस सांगा. स्टोरी समजली असेल तर पटकन येस सांगा चॅटबॉक्स मध्ये, किंवा अनम्यूट करून छान आहे स्टोरी असं तरी सांगा. ओके, वीरेंद्र सरांना समजली. थँक्यू दिव्य मॅडम. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके, सो आता आपण यामधून शिकतो काय? आपल्याला यामधून शिकण्यासारख्या काय गोष्टी आहेत तर आपण ते पाहूया. सो सगळ्यात पहिला लेसन म्हणजे फॉलोईंग अदर्स. म्हणजे खूपदा असं होतं की आपण कॉम्पिटिटरचा अभ्यास करायला जातो. आता आपण इथे सगळे व्यावसायिक आहोत, काही माझे विद्यार्थीही आहेत, मी त्यांच्यासाठीही उदाहरण सांगेल. पण आपण कधी कधी कॉम्पिटिटरचा अभ्यास करण्यासाठी जातो, पण आपण नकळत, आपण मुद्दाम नाही म्हणत आहे मी, पण आपण नकळत कॉम्पिटिटर जे करतोय तेच आपण करायला चालू करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर कॅनव्हाचं टीचर्सचं एक एडिशन आहे. तिथे लोकांनी काय चालू केलं की टीचर्सचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आणि त्यामध्ये आपण अराउंड 500 लोकांपर्यंत ते वाटू शकतो, आपल्या टीम मध्ये लोकांना घेऊ शकतो. हे जेव्हा सुरुवात कॅनवाने केली तेव्हा लोकांनी त्या कॅनवाचंच फीचर कॉपी करायला चालू केलं आणि त्यांनी त्यांचा टीचर व्हर्जन लोकांना द्यायला चालू केला. सो फॉलोइंग अदर्स म्हणजे काय, की आपण दुसरा जे करतोय ते स्वतः कॉपी केलं नाही पाहिजे. सो नॅचरल टेंडन्सी टू फॉलो व्हॉट अदर्स आर डुईंग. म्हणजे हे खूपदा आपल्याला आपल्याकडून ते चुकून होऊन जातं. आपण इंटेन्शनली करत नाही ते, आपण त्याच्या एवढ्या फ्लो मध्ये जातो की आपण ते तसंच करायला लागतो. करणंही चांगलं आहे, बट त्यामध्ये आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, नाहीतर ते कॉपी होतं. म्हणजे शाळेत असताना, म्हणजे सगळ्यांचं नाही माहिती, पण आम्ही शाळेत असताना आम्ही कॉपी जर कधी केलेलं असेल, म्हणजे मला एक आठवतं, माझं एक प्रॅक्टिकल होतं आणि मला एक कोड येत नव्हता. मी माझा IT बॅकग्राऊंड असल्यामुळे मला एक कोड येत नव्हता आणि माझ्या बाजूला माझा मित्र बसलेला आहे. त्याने कोड चुकीचा लिहिला आणि मी त्याच्यावर सर्रासपणे विश्वास ठेवून मी तो सेम कोड कॉपी केला. शिक्षकांनी मला येऊन काय सांगितलं की वैष्णव, कॉपी करणं हे चांगलं असतं, पण जसंच्या तसं कॉपी करणं चांगलं नसतं. कॉपी करताना ती व्यक्ती जर त्या व्यक्तीचं स्वतःचं नाव लिहित असेल तर आपण आपलं नाव लिहायचं असतं तिथे. सगळ्यात मोठा जोक तेव्हा झालेला की मी त्या व्यक्तीचंच नाव माझ्या कोडमध्ये लिहिलेलं. दुसरं काय, तर फ्रॉम फॅशन ट्रेंड्स टू वर्क प्रॅक्टिसेस. अशा गोष्टी ज्या कॉपी होतात या एकाच ठिकाणी होत नाहीत. ओके, अभिषेक सर, थँक्यू सो मच. आपण फाउंडर मूवी पाहिलात. मी सॉरी, मी तर विचारायचं विसरलो, मी शेवटी विचारतो सगळ्यांना, कोणी कोणी फाउंडर मूवी पाहिला. ठीक आहे, सो थँक्यू, मला आठवण करून दिलीत तुम्ही.
आता कॉपी होणे हे काय फक्त एकाच ठिकाणी होत नाही. कॉपी हे मल्टिपल लेवल्स वरती होऊ शकतं आणि प्रत्येक ठिकाणी होऊ शकतं. त्यासाठी उदाहरण काय, तर सगळ्यात मोठं कॉपी म्हणजे आपण बघतो की रोडवरती चालणाऱ्या गाड्या, खूपशा गाड्यांचं डिझाईन, मॉडेलिंग हे सेम असतं, बट कंपनीज डिफरंट असतात. आता यामधूनही शिकण्यासारखी एक गोष्ट आहे. आपण जरी त्या गाड्या कॉपी केलेल्या असल्या, त्यांचे मॉडेल्स कॉपी केलेले असले, तरी त्या कंपनीचं काहीतरी युनिक फीचर त्या गाडीमध्ये ते टाकून देतात. म्हणजे आतमध्ये काहीतरी डोर लॉक सिस्टम मध्येच बदलतील, साऊंड सिस्टम मध्ये बदलतील, वाईड डिस्प्ले स्क्रीन देतील, किंवा लाईट्स मध्ये काहीतरी चेंज करतील, किंवा सनरूफ मध्ये चेंज करतील. काही ना काही ते चेंज करतात. बट ओव्हरऑल जर बघायला गेलं तर आपण म्हणतो यार मॉडेल सेम्स दिसतात. सो हे असं आपल्या बाबतीत झालं नाही पाहिजे. आणि ट्रेंड ऑन सोशल मीडिया हे तर सांगण्याची गरजच नाही. आल्या दुसऱ्या दिवशी आपण बघतो की काही ना काही ट्रेंड येतो आणि त्यावर 50-60 व्हिडिओ तर हमखास बनलेले असतात. दुसरा लेसन काय, कीपिंग ट्रेडिशन्स, म्हणजे ज्या सालाबाद प्रमाणे चालत आलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तशाच चालू ठेवणे. मग आता यात काय येतं की ट्रेडिशन्स अँड कल्चरल नॉर्म्स ऑफन पर्सिस्ट ओव्हर टाइम even when their original purpose may no longer be relevant or understood. म्हणजे यासाठी उदाहरण काय घेऊयात, तर जपानमध्ये टी सेरिमनी असते. म्हणजे आपण जो रोज सकाळी उठल्यानंतर चहा पितो, दिवसातून 2 ते 3 वेळा आपण चहा पितो, तो जपानमध्ये रोज पिण्याऐवजी त्यांच्या इथे चहा पिण्यासाठी एक सण असतो. आता हे कशामुळे, सगळ्यांना चहाची गोष्ट माहित असेल, जपान पासून चहाचा उगम आहे. तर एकदा एक राजा फिरतीवर निघालेला, एका ग्रस्थांच्या घरी गेला आणि तिथे जाऊन म्हणाला की काहीतरी पेय द्या पिण्यासाठी. मग त्यांनी असंच पाणी टोप ठेवला पाण्याचा गॅसवर, आणि बाहेरून कुठून तरी एक, आपण जे पत्ती बोलतो, झाडाचे पान, ते उडून त्या पाण्यात येऊन पडले. आणि ते पडल्यानंतर ते चहा, तो पाणी जे फ्लेवर्ड पाणी होतं ते राजाला प्यायला दिले. हे दिल्यानंतर राजा एवढा खुश झाला की त्यांनी तिथून पुढे त्याला सण म्हणूनच घोषित केलं की एक दिवशी आपण सगळ्यांनी मिळून चहा प्यायला बसायचं. आता जी गोष्ट रोज केली केली जाते त्यासाठी सण असू शकतो का? म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या इथे जर रोज पुरणपोळी बनायला लागली तर सणांच्या दिवशीही पुरणपोळीच बनेल का? नाही. त्यामुळे पुरणपोळीला एक वेगळं महत्व आहे. सो कीपिंग ट्रेडिशन्स हे आपण बंद केलं पाहिजे. खूपदा आपण म्हणतो की ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी माझ्यासाठी चालतच नाही, पण आपण त्याच्या रूट कॉज पर्यंत जातो का? त्याचे वाय वाय अनालिसिस करतो का, बाबा का चालत नाहीये माझ्यासाठी, किंवा माझी स्ट्रॅटेजी चुकते, किंवा मी चुकीच्या वेळी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरतोय, हे आपण करत नाही. थर्ड, सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेझिस्टिंग चेंज. हे सगळ्यात महत्वाचा आणि म्हणू शकतो ते क्रिटिकल भाग आहे हा. चेंज कॅन बी डिफिकल्ट, एस्पेशली वेन इट चॅलेंजेस एस्टॅब्लिश्ड नॉर्म्स और रुटीन्स. म्हणजे विचार करा, आपण ज्या गोष्टी सतत करत आलेलो आहोत ती गोष्ट अचानक चेंज करायची असेल, खूप अवघड पडतं. People often resist change due to fear of unknown, discomfort with uncertainty, or attachment to familiar ways of doing things. म्हणजे काय, की आपल्याला चेंज का माणूस नको म्हणतो? म्हणजे बिझनेस ग्रो करायचा असेल तर खूपदा आपण लोकांना बोलताना ऐकतो, जे चाललंय बरं चाललंय. हे का? हे कशासाठी? तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय, फिअर ऑफ अननोन. म्हणजे त्यांना माहित नसतं की पुढे काय घडेल, आणि ते जे घडणार असतं त्याची त्यांना भीती असते, कारण की त्यांच्याकडे प्लॅन्स रेडी नसतात. काय करायचं, कसं करायचं हे सगळं त्यांच्याकडे रेडी नसतं, आणि त्यामुळे
ते घाबरत असतात की पुढे काय होईल. डिस्कम्फर्ट विथ अनसर्टॅनिटी, म्हणजे उद्या उठून काय होईल हे माहीत नसल्यामुळे त्यांना ते कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं नसतं. रोजचं काम, रोज ऑफिसमध्ये जायचं, 10 क्लायंट्सला सर्व्हिस द्यायची आणि परत निघून यायचं, हे त्यांचं डेली रुटीन असतं. आणि त्यांना त्यांच्या त्या डेली रुटीन मधून, त्या कम्फर्ट मधून बाहेर निघून स्वतःसाठी एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह किंवा पर्सनल असिस्टंट ठेवून अजून 10 क्लायंट मिळवायचे नसतात. आणि शेवट म्हणजे काय, अटॅचमेंट टू द फॅमिलियर वेज, म्हणजे ज्या गोष्टी चाललेल्या आहेत आम्ही त्यांच्यातच खुश आहोत. हे सगळ्यात मोठे जे आपण रेझिस्टिंग चेंज, म्हणजे बदल होण्यामध्ये जे आळा घालतात, ह्या गोष्टी आहेत. आणि याचं उदाहरण म्हणजे काय, की कोडॅक, जी एकेकाळी खूप मोठी प्लेयर होती कशामध्ये, फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये, त्यांना ह्या डिजिटल एज मध्ये येण्यासाठी खूप प्रॉब्लेम सहन करावे लागले. कारण की त्यांना स्वतःला डिजिटली एनहान्स करता आलं नाही. म्हणून आपण पाहिलं की जग, जसं सोनी असेल, अशा ज्या फोटोग्राफी इंडस्ट्री मधल्या कंपनीज आहेत, त्यांनी पटकन डिजिटली इम्प्रोव्हाइज केलं. पण कोडॅकचे खूप लेट पर्यंत फिल्म्स वगैरे ते चालू होत्या. फोर्थ लर्निंग काय आहे, तर जस्ट डुईंग व्हॉट अदर्स डू, म्हणजे याला आपण बोलू शकतो की दुसऱ्या व्यक्ती जी गोष्ट करतो त्याच गोष्टी आपणही रिपीट करणे. मग यामध्ये काय येऊ शकतं, यामध्ये many times people engage in certain behaviors simply because they see others doing the same. म्हणजे एखादा त्याने चहाची टपरी टाकली, चहाचं दुकान टाकलं, आणि आपण पाहिलं की यार खूप मस्त चाललंय, दुसराही तेच चहाचं दुकान टाकलं. किंवा एखादा फेमस व्यक्ती कोणीतरी झाला, त्याची हुक लाईन कॉपी करणार. सो दिस इज व्हॉट पीपल ट्राय टू डू, म्हणजे आपलं त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असला पाहिजे, त्याशिवाय मग आपली त्याला जोड काय, नाहीतर आपण पूर्ण मग कॉपी केस झाली. दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज हर्ड बिहेवियर, म्हणजे आपण जे म्हणतो गर्दीसोबत चालणे, हे तेच. म्हणजे जे आपण गुरं पाहतो, गाई म्हशी, ज्यांना गावी चरायला घेऊन घेतले जातात, तेव्हा जो मालक असतो त्यांचा, तो पुढे एकाच बैलाला किंवा म्हशीला किंवा जे कोणी असेल त्याला घेऊन चालतो. पण त्या एकाच्या मागे सगळे चालत असतात. माहिती आहे हे सगळ्यांना? मला चॅटमध्ये यस टाका किंवा अनम्यूट करून यस बोला. हे माहिती आहे सगळ्यांना? सो दिस इज कॉल्ड द हर्ड बिहेवियर, म्हणजे जी गोष्ट चालत आलेली आहे ते एका व्यक्तीमागे सगळ्यांनी जाणे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गोइंग विथ द फ्लो. मग त्या गर्दीपेक्षा आपण वेगळं उभं कुठेतरी राहिलं पाहिजे. मग याचं एक्झाम्पल काय आहे, तर फॅशन ट्रेंड्स ऑफन एमर्ज वेन इंडिव्हिज्युअल्स अडॉप्ट अ पर्टिक्युलर स्टाईल और क्लोथिंग आयटम बिकॉज इट्स पॉप्युलर अमंग देअर पियर्स और सेलिब्रिटीज. जसं अक्षय कुमारने जर एखादा कुर्ता घातला, एखादा जर ड्रेस घातला, तर सगळे फॅन्स तेच घालणार. का? कारण की ते त्याचे फॉलोअर्स आहेत. बट लोक हा विचार करत नाही की बिईंग अ फॉलोअर, फॉलो कोणाला केलं पाहिजे आणि फॉलो कोणाला नाही केलं पाहिजे. ओके. लेसन 5, थिंकिंग फॉर युअर सेल्फ. Encouraging individuals to think for themselves is essential for personal growth and development. म्हणजे आता ह्या मंकीजच्या एक्सपेरिमेंट मध्ये जरी लक्ष दिलं तरी आपण एक विचार करू शकतो की त्यातले, जरी सगळ्यांवर थंड पाण्याचा पाऊस पडत होता, तो पाऊस असा नाही तसा दोन्ही वेज मध्ये पडत होता. मग वरती जाऊन एकाने जर ते केळ्याच्या फण्या जर खाली आणल्या असत्या तर सगळ्यांना खायला भेटल्या असतं. सगळ्यांना मान्य आहे?
मला चॅटमध्ये सांगा मी बरोबर बोलतोय की नाही. पाणी असं न तसं पडतच होतं, पण जर सगळ्यांनी विचार केला असता तर पटकन ती केळाची फणी खाली आली असती आणि सगळ्यांना ते केळं खायला भेटले असते. बरोबर की नाही? ओके, फक्त श्रीकांत सरांना वाटतं की मी बरोबर बोलतोय. प्रतीक सरांनाही वाटतं. येस. येस, थँक्यू. सो इथे थिंकिंग फॉर युअर सेल्फ म्हणजे काय? यू शुड थिंक फॉर युअर सेल्फ अँड एनकरेजिंग फॉर सेल्फ और पर्सनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे इथे मला म्हणायचंय काय किंवा लर्निंग काय आहे की त्यामध्ये जरी आपल्याला इजा असेल तर मला शिकायला काय भेटणार आहे. म्हणजे जसं आपण बोलतो एव्हरी फेलियर इज अ लर्निंग. बरोबर, म्हणून हारण्यापासून घाबरायचं नाही. तसंच जरी इथे त्रास होता पण आपण आपल्याबद्दलही विचार केला पाहिजे. नंतर काय तर बाय क्वेश्चनिंग अझम्पशन्स अँड क्रिटिकली इव्हॅल्युएटिंग इन्फॉर्मेशन individuals can make more informed decision and avoid blindly following others. म्हणजे काय तर आपण जेव्हा आपल्या अझम्पशन्सला आपल्या विचारांना स्वतः क्वेश्चन करू, स्वतः प्रश्न विचारू, तेव्हा आपण काय करू शकतो, त्यांना आपण नीट इव्हॅल्युएट करून अनालाइज करून एक चांगलं डिसिजन घेऊ शकतो. सगळ्यांना मान्य आहे हे? म्हणजे आपल्याला जे काही प्रश्न पडतात त्यांना जर आपण बसून नीट लिहिलं, त्याला विचारलं बाबा का प्रश्न पडतायत हे, यासाठी मी काय करू शकतो, याच्यासाठी वाय वाय अनालिसिस असतात. सो मी याच्यासाठी इव्हॅल्युएशन केलं, मी कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केलं की मी असं केलं तर काय होईल, मी नाही केलं तर काय होईल, मी जर माझ्या क्लायंटला कमी रेट्समध्ये सर्व्हिस दिले तर माझा काय फायदा होईल, माझं काय नुकसान होईल. हे जर मी नीट बसून अनालिसिस केले तर मला त्याचं डिसिजन घेण्यासाठी नक्कीच फायदा होईल. हे कोणाला वाटतं हे बरोबर सेंटेन्स आहे? मला चॅटबॉक्स मध्ये येस सांगा किंवा अनम्यूट करून येस सांगा. येस. येस. बरोबर. सो आपण जर नीट बसून अनालिसिस केले, इव्हॅल्युएट केल्या गोष्टी, तर आपण त्या गोष्टींवरती डिसिजन जे घेऊ शकतो तो इन्फॉर्म्ड डिसिजन असेल. म्हणजे विचार करून घेतलेला कॅल्क्युलेटेड डिसिजन असेल तो. सो यासाठी आता एक्झाम्पल काय आहे तर सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे सचिन तेंडुलकर आणि लता दीदी यांना लहानपणीच समजलं की आपल्याला काय करायचंय. म्हणजे आपण खूपदा खूप एक्सपेरिमेंट्स मध्ये किंवा भाषणांमध्ये ऐकत असेल की जर सचिन तेंडुलकरांना सांगितलं असतं की तू गायनाच्या क्लासेसला जायचं आणि जर लता दीदींना सांगितलं असतं की तू वर्ल्ड बेस्ट स्पिनर बनायचं, तर आज आपल्याला वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर आणि वर्ल्ड बेस्ट सिंगर भेटले असते का? नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी स्वतःसाठी विचार केला आणि त्यांनी स्वतःसाठी मार्ग निवडला. आणि त्यामुळेच आपण आपल्यासाठी विचार केला पाहिजे सगळ्यात पहिला. ठीक आहे. तर आता आपल्यामधले खूप एंटरप्रेन्योर्स आहेत, काही माझे विद्यार्थी आहेत, काही माझे कलिग्स आहेत इथे जे एंटरप्रेन्योर्स होऊ इच्छितात. मग आता आपण एक एंटरप्रेन्योर, एक व्यवसायक म्हणून काय गोष्टी केल्या पाहिजेत आपण ते पाहूया. अपेक्षित काय काय गोष्टी आहेत आपल्याकडून, तर हे कन्क्लुजन कडे येऊया आपण. तर आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतल्या पाहिजे. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय, जसं मी सांगितलं तुम्हाला की कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करा. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणजे काय, तर माझ्याकडे एक क्लायंट आला, मी त्या क्लायंटला सर्व्हिस द्यायची आहे, पण माझ्या मनात असं चालू आहे की या क्लायंटला जर मी कमी रेट्स मध्ये सर्व्हिस दिली तर ह्या क्लायंट कडून मला अजून रेफरन्सेस भेटू शकतात. पण मला हे 100% तर माहित नाही. मग मी काय करतो, मी पेपर घेऊन लिहायला बसतो. 2 सेक्शन. मी जर कमी प्राइस मध्ये सर्व्हिसेस दिल्या तर काय, मी जर ऍज युजल प्राइस मध्ये सर्व्हिसेस दिल्या तर काय. मग जर मी असे कॅल्क्युलेट जर केलं
तर मला डिसिजन घ्यायला सोपं जाईल, बरोबर, कारण की मला ते लगेच डिफरन्स दिसून येईल. सेकंडली, इथिकल लीडरशिप. म्हणजे आपण खूपदा बघतो की लोक किंवा एम्प्लॉईज आपल्या ओळखीत खूप जण असतात जे जॉब्स करत असतात आणि त्यांच्या खूपदा कंप्लेंट्स असतात की आम्ही आमच्या बॉसवर नाराज आहोत कारण की तो इथिकली वागत नाही, नीट वागत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. मग आपण एक जेव्हा व्यावसायिक असतो, मग ते कोणा बाबतीतही असो दे, आपले एम्प्लॉईज असोत, आपले असोसिएट्स असोत, क्लायंट्स असोत, कोणीही. सो आपण एथिकल प्रॅक्टिस ठेवली पाहिजे, त्यावरून आपल्याला ओळखलं जातं. थर्ड, सेल्फ रिफ्लेक्शन. लहानपणी आपण म्हणजे जर कोणी भाषणाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल तर आपल्याला सांगितलं जायचं की आरशासमोर उभे राहा आणि भाषणाची प्रॅक्टिस करा. तुम्ही कसे बोलताय, तुम्ही कसे हातवारे करताय, एक्सप्रेशन देताय, हे तुम्ही स्वतः चेक करा. किती जणांनी हे ट्राय केलंय मला सांगा? किती जणांनी असं ट्राय केलंय? मी केलेलं आहे. ओके. अजून कोणी कोणी ट्राय केलेलं आहे असं? सो आजही ओके, वीरेंद्र सरांनीही केलेलं आहे, सुनीता मॅडम. ओके, सुनीता मॅडम तुम्ही आतापर्यंत केलं नाहीत, आता आपण चालू करूया ते. म्हणजे सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर आपण महिन्याला बसून बघितलं पाहिजे की यार मी काय केलं, मी महिन्याभरात जे मला टार्गेट दिलेलं ते अकम्प्लिश केलंय का. ओके योगेश, ओके चंद्रकांत सर, मग आता आपण चालू करूयात. आपण सेल्फ रिफ्लेक्शन करूयात की मी ज्या प्रॅक्टिस करतोय, मी ज्या गोष्टी करत आहे त्या बरोबर करतोय का. मी जसं मला एथिकली मी माझ्या व्हॅल्यूज जनरेट केलेल्या आहेत, मी माझे प्रिन्सिपल्स जनरेट केलेले आहेत, मी तसंच वागतोय का नाही, हे आपण चेक केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर रेस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग. आता जेव्हा आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ तेव्हा त्याचे डिसिजन्स आहेत ते घेताना आपण त्यांच्यासाठी स्वतःला रेस्पॉन्सिबल ठरवलं पाहिजे. नाहीतर असं नाही की दुसऱ्याने मला इन्फ्लुएन्स केलं, त्याने मला सांगितलं, त्यामुळे मी डिसिजन घेतले. इंडिपेंडेंट थिंकिंग म्हणजे काय, तर कितीही आपले लोक जे आहेत कोणीही आपल्याला सांगत असेल, बट आपला त्यासाठी एक स्वतःचा थॉट प्रोसेस असला पाहिजे की हा, हे जे मी करतोय ते बरोबर आहे की नाही, हे आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे, स्वतः इव्हॅल्युएट करता आलं पाहिजे. आणि कंटिन्युअस लर्निंग म्हणजे महिन्याचा स्वतःसाठी एक टाइम टेबल असलं पाहिजे की मी दिवसाला एवढा वेळ अभ्यास करेल. जसं माझा आता मी जर कॅलेंडर माझं दाखवलं, मी गुगल कॅलेंडर मेंटेन करतो. माझं मंडेला म्हणजे डेली माझं 1 आवरचं मॅनेजमेंट स्टडीज असतं. त्यानंतर माझं थ्रू आउट द वीक 6 डेजसाठी, 7 हा हॉलिडे असतो, संडे हा हॉलिडे असतो, बट 6 दिवस जे आहेत त्या 6 दिवसांसाठी माझे अभ्यासाचे वेगवेगळे प्लॅन्स रेडी आहेत. म्हणजे काय, तर सोमवारी मी काहीतरी ऑकल्ट रिलेटेड म्हणजे न्यूमरोलॉजी असेल, ऍस्ट्रोलॉजी असेल, अशा विषयांवर काहीतरी अभ्यास करतो. त्यानंतर ट्यूजडे ट्यूजडे जो आहे तो माझा प्रोजेक्ट डे आहे. सो याच्यासाठी मी जास्त वेळ नाही, दिवसातला फक्त 1 तास देतो. मग ट्यूजडे जो आहे तो माझा प्रोजेक्ट डे आहे. प्रोजेक्ट म्हणजे काय, की माझं जे गोल आहे लॉंग टर्म, त्याचा मी अभ्यास करतो की त्याला मी कसं अकम्प्लिश करू शकतो. वेनसडे जो आहे माझा, दॅट गोज अगेन फॉर स्पिरिच्युअल लर्निंग्स. म्हणजे भगवद्गीता वाचवायची असेल किंवा ग्रंथ वाचायचे असतील, वेगवेगळे जे बुक्स आहेत ते वाचायचे असतील, किंवा जे गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे ते वाचायचं असेल, ते बुधवारी वेळ आहे. सो असा प्रत्येक दिवस हा अलोकेट करून दिला पाहिजे. नाहीतर रोज सेम अभ्यास जर करत राहिलं, सो इट विल नॉट अकम्प्लिश. आणि जे इम्पॉर्टंट आहे, जसं माझ्यासाठी मॅनेजमेंट स्टडीज हे इम्पॉर्टंट आहे, ते मी डेली करतो. बट जे माझ्यासाठी
सेकंड प्रायोरिटी आहे त्यांना मी वीकली 2 तास 3 तास असा वेळ दिलेला आहे. सो कंटिन्युअस तुमच्याकडे काही ना काहीतरी लर्निंग मटेरियल हे अवेलेबल असलं पाहिजे. येस, कन्सिस्टन्सी इज द की, ऍज ओम सेज. गुड. त्यानंतर कोलॅबरेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही लोकांसोबत कोलॅबरेट करता आलं पाहिजे तुम्हाला. कारण की जेव्हा यू शेक हँड, वेन यू शेक हँड विथ द पीपल, यू शेक हँड विथ देअर नॉलेज, यू शेक हँड विथ देअर एंटायर कनेक्शन. असं म्हणता येईल की तुम्ही एखाद्यासोबत कोलॅबरेशन करता, एखाद्यासोबत मैत्रीच्या बंधनात जाता, तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत त्याचे विचार शेअर करता, तुम्ही त्या व्यक्तीसोबत कनेक्शन्स शेअर करता. सो जसं माझे मेंटॉर आहेत, मी त्यांना काही गोष्ट मागितली. सो नाव घेतलं असतं, बट ठीक आहे, ते या मीटिंग मध्येही अवेलेबल आहेत. मी त्यांना फक्त विचारले, सर एक फेवर पाहिजे. सो त्यांचं लगेच उत्तर काय आलं मला, की फेवर काय, तू मला मेंटॉर मानलेस, तू मला गुरु मानलेस, मीच सगळा तुझा आहे. सो हे आहे कोलॅबरेशन. आता मी कोलॅबरेशन काय टर्म्स मध्ये केलं, की मी त्यांना गुरु मानलेला आहे, ह्या टर्म्स मध्ये मी कोलॅबरेशन केलं. बट त्या एका छोट्याशा गोष्टीचा, मी ते मेंटॉर मानण्याचा, मी गुरु मानण्याचा मला किती मोठा रिटर्न भेटला ते तुम्ही बघा, की मीच तुझा आहे, तुला काय पाहिजे बोल. लॉंग टर्म विजन. सो मी जे प्लॅनिंग सांगितलं की कंटिन्युअस लर्निंग, हे कंटिन्युअस लर्निंग कशासाठी करायचं, तर लॉंग टर्म विजन साठी हे लर्निंग झालं पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मग आता मी जे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस सांगितलं, त्यावरून आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करू शकतो. इनोव्हेशन म्हणजे आपण जे डे टू डे गोष्टी करत आहोत, त्यामध्ये काही ना काहीतरी इनोव्हेशन आपण केलं पाहिजे. नाहीतर वी आर नॉट आंतरप्रेनर्स. जर आपण तीच तीच गोष्ट नेहमी करत राहिलो, तर आपण एक उद्योजक नाही, एक आंतरप्रेन्युअर नाही. आणि मार्केट डिफरन्सिएशन, सगळ्यात मोठी गोष्ट. बाबा माझ्यामध्ये सगळ्यांपेक्षा बदल काय आहे, व्हॉट इज द डिफरन्स इन मी. म्हणजे सगळेजण, म्हणजे सगळ्यात उदाहरण मोठं म्हणजे डॉली चहावाला. कोणाकोणाला माहिती आहे डॉली चायवाला? चॅटमध्ये पटकन यस टाका किंवा मला अनम्यूट करून यस सांगा. येस, येस. नागपूर. सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहित असेल. सो काय काय वेगळं करतात ते? चहाच विकतात, बरोबर. बाकी काहीच फॉर्म्युला वेगळा नाही, किंवा स्टीम टी नाही, किंवा त्यांच्याकडे काही मोठे मोठे चहा बनवण्यासाठी भांडे आहेत, किंवा मोठ्या मोठ्या मशिनरीज आहेत. काही नाही. येस सुनीता मॅडम, बरोबर. रुपेश सर एकदम बरोबर. स्टाईल. स्टाईल फक्त डिफरंट आहे, आणि त्यांनी त्यांचा एक वेगळेपणा जो दिलेला आहे, तो त्यांची स्टाईल दिलेली आहे त्या व्यवसायाला. अँड दॅट इज द डिफरन्स ही इज मेकिंग. ठीक आहे. सो आता ठीक आहे, मी एक थोडासा ब्रेक देतो. ब्रेक म्हणजे आपण विचारूया, कोणी कोणी द फाउंडर ही मूवी पाहिली? लास्ट मीटिंगचा होमवर्क आपण पहिला कम्प्लीट करूया. द फाउंडर मूवी कोणी कोणी पाहिला? पटकन चॅटमध्ये येस सांगा किंवा अनम्यूट करून सांगा. रुपेश सरांनी पाहिली. अजून कोणी येस. पाहिली आहे द फाउंडर मूवी? दिव्या मॅडम तुम्ही पाहिली? अजून कोणी पाहिली आहे फाउंडर मूवी? स्टार्ट पाहिला. ओके वीरेंद्र सर, स्टार्ट पाहिला. सो एनी वन ऑफ यू, म्हणजे वीरेंद्र सर असतील किंवा रुपेश जी असतील, दिव्या मॅडम असतील, कोणी सांगू शकेल कशी वाटली मूवी तुम्हाला? हाऊ वॉज द मूवी? म्हणजे मी 1.5 तासाची मूवी बघायला सांगितली, पण तुम्हाला काय वाटलं ती मूवी पाहून? रुपेश सर. ओके, रुपेश सर मस्ट वॉच. तुम्ही अनम्यूट करून सांगू शकाल का की कशी वाटली ती मूवी? तुम्ही मस्ट वॉच हे का म्हणताय?
ओके, अभिषेक सर तुम्ही अनम्यूट करून सांगू शकाल? ओके, रुपेश सर वाढून बोलतात. सर, मी बसमध्ये आहे ऍक्च्युली, ट्रॅव्हल करतोय, पण ओके. खूप छान मूवी आहे आणि ते चांगलं आलं. काहीतरी वेगळं नवीन बघितल्यासारखं, फ्रँचायझी मॉडेल कसा असू शकतो आणि कसा ग्रोथ होतो. ओके, थँक्यू रुपेश सर. अभिषेक सर, तुम्हाला काय आवडलं त्या मूवी मध्ये? हो काय तुम्ही नवीन शिकलात? सर, जसं तुम्ही बोललेली आयडिया दुसऱ्याची होती, उडवली वेगळ्यानी, पण मला त्या एक गोष्टीत आहे ना, एक बिलीवर म्हणजे दिसलं की त्याला बिलीव होतं की हे काहीतरी मोठं होऊ शकतं. मग त्यांनी ते बरोबर. वेगळ्या वेळी केलं, पण त्यांनी ते अचीव केले. त्याला पहिलं स्ट्राईक झालं तेव्हाच त्याला बिलीव होतं की हे छोटं आहे, पण जे मेन होते मॅकडॉनल्ड, त्यांना वाटत नव्हतं की एवढं काय होऊ शकतं. ट्राय केलंय, आम्ही ती करणार, पण ह्यांनी ते शेवटी एफर्ट घेतले. त्याची ऍक्च्युली फॅमिली म्हणजे त्याची कर्ज पण होतं, पण तो बिलीव्ह करत होता बरोबर. की नाही खूप मोठं आहे, त्या लोकांना समजत नाही, आणि त्यांनी ते वेगळ्याच लेवल लावून ठेवलं. ते एक खूप परफेक्ट. चांगली गोष्ट दिसली त्याच्यामध्ये. आणि तो अडॅप्ट होता, म्हणजे त्यांनी ह्या लोकांनी चेंज मध्ये एवढे अडे नव्हते ते, नाही आम्ही हे करणार, आम्ही तेच करणार. सो बरेचसे कॉस्ट कटिंग बरोबर. बस किंवा अडॅप्ट किंवा तो बघत होता बऱ्याचशा खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये घेणार. शेअर करत नाही हो बाकीचे काय बोल, पण मला एक बिलर गोष्ट चांगली वाटली त्याच्यामध्ये की त्यांनी ते बघितलेलं पहिल्याच की खूप मोठी गोष्ट होऊ शकते. येस, थँक्यू सो मच. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, ज्यांनी ही मूवी बघितला नसेल, आता तुम्ही 2 रिव्ह्यूज मूवी बद्दल ऐकलेले आहेत. मी मूवीला प्रमोट करत नाहीये, बट आपण आणि ती मूवी सर, बघितली पाहिजे. त्याच्यात हा रुपेश सर. त्याच्यात जो मेन कॅरेक्टर आहे त्याचं कॉन्फिडन्स लेवल आहे ती नेक्स्ट नेक्स्ट लेवलची आहे. म्हणजे त्याच्या परफेक्ट, डोक्यात जो परफेक्ट. प्लॅनिंग चालू असतं, सुपर सुपर. राईट. ओके. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ज्यांनी मूवी बघितला नसेल, आता तुम्ही ऐकलं अभिषेक सरांनी आणि रुपेश सरांनी मूवी बद्दल रिव्ह्यू सांगितला. सो माझी रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी तो मूवी बघावा, आणि तुम्हाला जर मूवी भेटत नसेल तर मला कळवा, मी ग्रुपमध्ये वाटलंच तर लिंकही शेअर करेल मूवीचा. ओके, सो विल कम बॅक टू द टुडेज सेशन. आजचा होमवर्क होमवर्क काय आहे तर ऍड युअर फिक्स्ड परसेप्शन्स. सेल्फ आणि बिझनेस म्हणजे तुमचे स्वतःबद्दल आणि बिझनेस बद्दल काय परसेप्शन्स आहेत तुमच्या डोक्यामध्ये, हे लिहून काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सेल्फ बद्दल काय, की मी दिवसात मी 2 तासाशिवाय अभ्यास जास्त करूच शकत नाही, मला आता अभ्यासच करू वाटत नाही. एक लक्षात घ्या नेहमी, मी सांगू इच्छितो की चॅलेंज, प्रॉब्लेम किंवा आपण कुठे कमी पडतोय, हे जेव्हा आपण मान्य करतो, आपण 50% युद्ध जिंकलेलं असतो आणि गोष्टी मिळवलेल्या असतात. हे लक्षात घ्या. मग भले मी पुढच्या मीटिंगमध्ये, पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला इथे जर वाचायला जरी लावलं, तरी आपल्यामध्ये तेवढी हिंमत पाहिजे की हा, मी माझ्या चुका स्वतः मान्य करतो. जसं मी मान्य करतो की हा, मीही कधी चीटिंग केलेली आहे, कॉपी केलेली आहे एक्झाम्स मध्ये. मीही सकाळी लेट उठतो, रोज नाही, बट जेव्हा मी कंटाळलेला असतो तेव्हा मी हमखास लेट उठतो. बट कधी कधी एक्सक्यूज देणं ठीक आहे. सो जेव्हा आपण आपल्या चुका मान्य करतो, तेव्हा आपण एक स्टेप अपग्रेड होण्याच्या पुढे जातो. सो ती चूक मान्य करणं सगळ्यात मोठी गरजेची आहे. आणि ठीक आहे, पब्लिकली करायची नसेल तरी स्वतःपुरतं तरी आपण ती चूक मान्य केली पाहिजे, नाहीतर आपण स्वतःशी खोटं बोलत असतो. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय तर स्वतःबद्दल आणि बिझनेस बद्दल काय आपल्या डोक्यामध्ये अशा घट्ट बसलेल्या गोष्टी आहेत की मी व्हॉट्सअप मार्केटिंग केलं ना, मला काही रिझल्ट येतच नाहीत, मी व्हॉट्सअप मार्केटिंग कधीच करणार नाही आयुष्यात, मी आहे ना स्वतः कधीच लोकांना जाऊन भेटणार नाही, कारण की मी जाऊन भेटलो ना, लोक खूप फ्रेंडली होतात आणि माझ्याकडून डिस्काउंट खूप मागतात. हे असे कुठले परसेप्शन्स आहेत आपल्या डोक्यामध्ये ते लिहून काढा. ओके. आणि नेक्स्ट काय आहे
तर स्वतःसाठी स्वॉट अनालिसिस बनवा. स्वतःसाठी स्वॉट अनालिसिस बनवा. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का? सॉरी, अपर्णा मॅडम, तुम्हाला काही डाऊट आहे का? नाही नाही नाही. सो कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. आपण क्वेश्चन अँड आन्सर कडे येऊ. सो काय शिकायला भेटलं? व्हॉट वॉज द टेक अवे टुडे? सगळ्यांनी पटकन काय आज शिकायला भेटलं ते पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा मेसेज अनम्यूट होऊन सांगितलं तरी चालेल. सो दॅट मी आपल्या पुढच्या सेशन्सची रचना कशी असणार आहे ते सांगतो. चला पटकन टेक अवे सगळ्यांचे सांगा पटकन, की जेणेकरून आपण पुढच्या सेशन्स कडे जाऊ शकतो. असं मंकीचं गोष्ट आहे टेकआउट घेण्यासारखी, की जर त्यांनी ते केळाचं हे खाली आणलं असतं तर सगळ्यांनी खाल्लं असतं. हे शिकण्यासारखं आहे. ओके, थँक्यू. सुनीता मॅडम म्हणतायत की फाइंड युअर वीकनेस. मॅडम, सुनीता मॅडम, तुम्ही एकदम बरोबर बोललेला आहात, पण त्याला मी थोडं इम्प्रोव्हाइज करतो. वीकनेस म्हणण्यापेक्षा एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट, जसं तुम्ही पुढे म्हणालात अँड इम्प्रूव्ह, सो एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट असं म्हणूयात आपण. खूप असा मस्त पॉझिटिव्ह वर्ड वाटतो तो, बरोबर. त्यानंतर शुभम सेज दॅट unlearning from just copying the strategies. Wow, that was nice, Shubham. Thank you. अजून सो व्हॉट वॉज द टेक अवे? आपण 28 जण आहोत आणि त्यामधले फक्त 3 ते 4 उत्तरं मला आलेली आहेत. पटकन अजून एक. ओम, ऑलवेज बी इनोव्हेटिव्ह. दॅट्स रिअली गुड. नेहमी काही ना काहीतरी नवीन शोध लावला पाहिजे, बरोबर. म्हणजे खूपदा आपण जे नवीन गोष्टी बघतो त्यामध्ये बोलतो अरे काय आहे हे, तर कोणीही करू शकतं, पण ते करण्यासाठी त्या गोष्टीचा विचार तेवढा करायला लागतो. चलो, एनी मोर? प्रतीक चव्हाण सर, रिझन्स विल नेव्हर गिव्ह यू रिझल्ट. वाव, दॅट वॉज ग्रेट. प्रतीक सर, दॅट वॉज ग्रेट. रिझन्स विल नेव्हर गिव्ह यू रिझल्ट. दॅट वॉज नाईस. अजून व्हॉट आर द टेकअवेज? एनी मोर टेकअवेज? Follow your instincts and That continue okay. uniqueness. Okay, that was nice. Follow your instinct and मॅडम पुढे काय होतं? फॉलो युअर इन्स्टिंक्ट Be अँड युअर firm on your युनिकनेस. uniqueness. म्हणजे कॉन्फिडंट राहा. तुम्ही जे काही करता कधीतरी असं वाटतं की आपण करतोय ते बरोबर आहे की चूक आहे, जगात असं कोणी केलेलं नाहीये. सो तो युनिकनेस बरोबर. असतो, की तो युनिकनेस वाटल्यास 4 लोक त्याचा फीडबॅक घेऊ शकतो. काय दॅट्स ग्रेट. दॅट्स ग्रेट. बी कन्सिस्टंट इन युअर एफर्ट्स. रावसाहेब, थँक्यू सो मच. खूप मस्त. कन्सिस्टन्सी इज द की. जसं मगाशी कोणीतरी सांगितलं, कन्सिस्टन्सी इज द की. थँक्यू सर, रावसाहेब सर. लॉंग टर्म विजन्स सगळ्यात इम्पॉर्टंट, वीरेंद्र सर. डोंट फॉलो ब्लाइंडली द ट्रेंड्स, लर्न फ्रॉम इट बट बी डिफरंट. ग्रेट. अभिषेक सर, खूप मस्त. सो ट्रेंड्स मधून शिकलं पाहिजे, ते तसेच फॉलो करण्यापेक्षा त्यामधून शिकलं पाहिजे आणि त्यामध्ये जर काही कमतरता असतील तर त्या आपण भरून काढल्या पाहिजे. दॅट्स नाईस. खूप मस्त. अजून कोणी शेअर करणार आहे का? ओके. सो मी आता सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की मी आता आपण पुढे जे सेशन्स घेणार आहोत, आता मी हे पब्लिक प्रोग्राम्स घेत आहे, त्यामुळे हे 2 सेशन्स मी माझ्या मनाप्रमाणे घेतले, पण इथून पुढचे सेशन्स जे आहेत ते तुम्ही सांगितलेल्या टॉपिक्सवर होऊ शकतात. सो फॉर दॅट मला आता सेशन डिलिव्हर करता करता काही टॉपिक्स आठवले, ज्यामधून एक टॉपिक आहे की सेल्फ रिफ्लेक्शन. सेल्फ रिफ्लेक्शन कसं करायचं?
हा एक टॉपिक असू शकतो. त्यानंतर वाय मिशन इज इम्पॉर्टंट. मी सगळ्यांना मिशन काढायला सांगितलं. किती जणांचं मिशन, पर्सनल मिशन किंवा पर्सनल व्हॅल्यूज, कोर व्हॅल्यूज आहेत स्वतःकडे? माझ्याकडे आहेत. किती जणांकडे स्वतःचं मिशन डॉक्युमेंट आहे? माझं मिशन सॉन्ग काय आहे, माझं मिशन स्टेटमेंट काय आहे, माझे रोल मॉडेल्स कोण आहेत, माझं टुमस्टोन स्टेटमेंट काय आहे, माझं मिशन हे कोणाचं रेडी आहे, किंवा मिशन स्टेटमेंट कोणाकोणाचे रेडी आहेत? नसेल तरही सांगू शकता. ओके, अपर्णा मॅडमचे रेडी आहेत. दॅट्स ग्रेट. अजून कोणाचे रेडी आहेत? ओके, विद्या मॅडमचंही रेडी आहे. खूप छान. हा, विद्या मॅडमने बोलूनही दाखवलं. बट विद्या मॅडम, त्या पलीकडे सॉन्गही असतात, काही रोल मॉडेल्सही डिफाईन करावे लागतात. दॅट्स नाईस. महेंद्र गावण सरांचंही आहे. ग्रेट सर. सो माझ्याकडे काही, मी इथून पुढे जे सेशन्स घ्यायचे आहेत त्याची काही लिस्ट रेडी आहे. सो त्यामध्ये सेल्फ रिफ्लेक्शन हा एक टॉपिक आहे. वाय मिशन इज इम्पॉर्टंट हा एक टॉपिक आहे. आणि जर कोणाला मिशन, आपल्याला हा 1 डे प्रोग्राम असतो, हा ऑफलाईनच घ्यावा लागेल. हा प्रोग्राम जर घ्यायचा असेल तर मी वाय मिशन इज इम्पॉर्टंट हा घेतल्यानंतर वी कॅन गो फॉर दॅट 1 डे ऑफलाईन प्रोग्राम. त्यानंतर माझ्याकडे, ओके, प्रदीप भालेराव सर, एक्सेप्टन्स अबाउट चेंज इज अवर लाईफ और सराउंडिंग्स. ग्रेट. सर टेकावे सांगतायत. खूप छान टेकावे आहे प्रदीप सर. आणि कमिंग बॅक टू द टॉपिक, मी काही कंटेंट डेव्हलप केलेलं आहे ज्यामध्ये इट इज स्पेसिफिकली फॉर इंडस्ट्री. 3 इंडस्ट्री रिलेटेड टॉपिक्स आहेत. सर्व्हिस इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि रिटेल इंडस्ट्री. या 3 इंडस्ट्रीवर मी गेल्या महिनाभर, मी म्हणला असाल की 2-3 हफ्ते गेले मध्ये आणि मग सेशन वैष्णव होस्ट करतोय. पण मी काही अभ्यास करत होतो, त्या अभ्यासामुळे मला खरंच माफ करा. बट आता कंटिन्युअस एक ऑल्टरनेट सॅटर्डेला आपले सेशन्स होतील आणि काही कंटिन्युअस आता आपण प्रत्येक सॅटर्डेला. ओके, अभिषेक साबळे सर म्हणतात लेट्स हॅव अ पोल. ओके, विल हॅव अ पोल. आणि आपण याला मग कशी रचना द्यायची हे आपण ठरवूया. ठीक आहे. सो एव्हरीवन, मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कळवा की सेशन कसा होता आजचा. अँड थँक्यू फॉर जॉईनिंग टुडे. आणि नक्कीच आपल्याला काहीतरी शिकायला भेटलं असेल ही माझी आशा आहे. थँक्यू सो मच. येस, रेकॉर्डिंग आय शेअर. फक्त आता तुमचं नाव मला दिसत नाहीये. तुमचं नाव गेस्ट म्हणून असं आलेलं आहे. मला तुमचं नाव कळालं तर खूप चांगलं होईल. रेकॉर्डिंग घेतलेली आहे. मी रेकॉर्डिंग नक्कीच शेअर करेल.